नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक या पदासाठी महत्त्वपूर्ण असलेले काही प्रश्न. प्रश्न पहिला आहे आपला, भूमी अभिलेख विभागाचा प्रमुख अधिकारी कोण आहे? याचा आन्सर असेल, भूमी अभिलेख विभागाचा प्रमुख अधिकारी हा आयुक्त व संचालक भूमी अभिलेख हा असतो. प्रश्न क्रमांक दुसरा, 7/12 उतारा कोणत्या कायद्यानुसार उपलब्ध करून दिला जातो? तर 7/12 उतारा हा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार उपलब्ध करून दिला जातो. प्रश्न क्रमांक 3 आपला, महाराष्ट्रातील सर्वेक्षण व भूमापनासाठी वापरली जाणारी मुख्य पद्धत कोणती आहे? तर सर्वेक्षण व भूमापनासाठी वापरली जाणारी मुख्य पद्धत ही ट्रॅव्हर्स सर्वेक्षण म्हणजे ट्रॅव्हर्स सर्वे ही आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात भूमी अभिलेख विभागाची स्थापना कोणत्या सणात झाली? याचा आन्सर असेल, महाराष्ट्रात भूमी अभिलेख विभागाची स्थापना ही 1960 साली झाली. प्रश्न क्रमांक 5, फेरफार म्हणजे काय? तर फेरफार म्हणजे जमीन व नोंदणीतील बदल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भूमी अभिलेखाचे काम कोण पाहतो? तर याचा आन्सर असेल, जिल्हा भू अभिलेख अधिकारी. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील संगणकीकृत उतारा योजनेचे नाव काय आहे? तर या योजनेचे नाव आहे भूमी अभिलेख संगणकीकरणीय प्रकल्प. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील पिकांचा नकाशा तयार करण्यासाठी जबाबदारी कोणाची असते? तर ही जबाबदारी असते भूकरमापक याची. प्रश्न क्रमांक 9, फील्ड बुक कोण तयार करतो? तर याचे आन्सर आहे, फील्ड बुक भूकरमापक तयार करत असतो. महाराष्ट्रात जमीन महसूल संहिता कोणत्या वर्षी लागू झाली? महाराष्ट्रात जमीन महसूल संहिता ही 1966 साली लागू झाली. क्वेश्चन क्रमांक 11, मोजणी करताना सर्वेक्षण क्रमांकाला काय म्हटले जाते? तर मोजणी करताना सर्वेक्षण क्रमांकाला सर्वे क्रमांक असे संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 12, नकाशा व नोंदणी उतारा यातील विसंगती दूर करण्यासाठी कोणता अधिकारी असतो? तो अधिकारी असतो भूकरमापक. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील जमीन मोजणी करताना कोणते मापन साधन प्रमुख वापरले जाते? तर कोणते मापन वापरले जाते? ते असते चेन व टेप. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 14, गट क्रमांक कोणत्या प्रकारच्या जमिनीसाठी लागू आहे? गट क्रमांक हा खाजगी शेती जमीन यासाठी लागू आहे. प्रश्न क्रमांक 15, नकाशा सुधारणा कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? तर हा कार्यक्रम 2001 साली सुरू झाला.
प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील डिजिटल भूमी नोंदी कोणत्या प्रकल्पांतर्गत उपलब्ध आहेत? तर या नोंदणी महाभूलेख प्रकल्प अंतर्गत उपलब्ध आहेत. प्रश्न क्रमांक 17. भूमी अभिलेख विभागात मंडळ अधिकारी हा कोणाच्या अंतर्गत काम करतो? तर मंडळ अधिकारी हा जिल्हा भू अभिलेख अधिकारी याच्या अंतर्गत काम करतो. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रात फेरफार अर्ज दाखल करण्यासाठी कोणता डिजिटल पर्याय उपलब्ध आहे? तर याचे आन्सर असेल महा ई सेवा केंद्र. प्रश्न क्रमांक 19. 7/12 उतार्यावर कोणती माहिती दिलेली नसते? तर कोणती माहिती दिलेली नसते? तर खरेदी व विक्री करार हा दिलेला नसतो. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाच्या लोगोमध्ये काय दर्शवलेले आहे? तर या विभागाच्या लोगोमध्ये शेत व नांगर हा लोगो दर्शवलेला आहे. चला तर या संदर्भातील अजून उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया.